म्हणजे ते बाबासाहेबांना त्यावेळेस ते पोतराजच होते का? नाही तवा नव्हते ते अगोदर त्यांचं हेच होतं पोतराजच होते. इथं त्यांचं आरती बिरती सगळी इथं होतं. त्यांचे वडील पण का त्यांचे वडील सुद्धा होते. पोतराज होते? पोतराज त्या काळात होते ना आपले लोक. पोतराज. मग पोतराजाचा व्यवसाय का सोडला त्यांनी, कसं सोडला समजा? बाबासाहेबांच्या मुळे त्यांच्यावर हे झालं ना, प्रभाव पडला त्यांच्यावर. प्रभाव पडला ना, त्यांनी सगळं बंद केलं. सगळं बंद केलं. मग आधी पूजा वगैरे तेच करायचे? तेच करायचे. ते त्यांची मोठी पूजा व्हायची. अच्छा, राहायला इथेच होते का? नाही तिकडे होते तिथं औरंगाबाद. ते नाही का तुमचं दर्गा रोड जवळ श्रीशरण नगर म्हणतात त्याला आता, तिथं राहतात बाबा. ते दादराव काळे तिथं. तुम्ही बघितलं का दादराव काळेंना पोतराज असताना? हा बघितलं. सांगा बरं. नातलगच आहे का? काय करायचे पूजामध्ये ते? थोडस सांगत येत होतं पण लय तालीम येत होत. हो का? आरती घ्यायची ती. आरती घ्यायची. नुसती आरती वेळच्या वेळेस. अच्छा, तुमचं काय नाव आहे पूर्ण? माझं सुमित्राबाई मोरे. मोरे का? तुम्ही मूळ इथलेच? मोरेच. मूळ औरंगाबाद इथलेच याच भागातले? हो का? इथे 2-3 आडनाव आहे का इथे या एरियात राहणाऱ्यांचे? मोरे हे, कांबळे हे, गायकवाड आहे. म्हणजे 3 नाव आहेत का? कोथमिरे आहे, हिवराळे हे, हे गायकवाड आहे. अच्छा, आई पण गायकवाड. तुम्हाला माहिती आहे का बाबासाहेब आले होते इथं? हा, पण मी लहान होती. तुम्ही खूप लहान होते का? जास्त समजत नाही. तुम्ही नाही बघितलं बाबासाहेबांना? माझे सासरे ना त्यांच्या इथं स्वयंपाक करत. अच्छा. मग ते आई इथं आले आणि हे घर होतं आमचं. तर मग ते मी सारवत होते शेणाने. तर ते म्हणले पोरी ते धब्बे आहे का, बोलव बरं. ते मंदिर हे देवघर कुठे आहे ना. तर मग ते मागच्या दाराने दाखवलं म्हणजे. झब्ब्या म्हणजे कोण म्हणे तुम्हाला? माझा सासरे होता. अच्छा. त्यांचं छपन्नाचे नाव होतं, छपन्ना मोरे होतं. छपन्ना मोरे. त्यांना अंबाजी म्हणत होते. अंबाजी म्हणत होते. ते स्वयंपाक करत होते बाबासाहेब. झब्बे म्हणायचे, जाड होते ना जरा. ते बी बटलर होते तिथं इंग्रजांकडे? त्यांचा स्वयंपाक करत होते. बाबासाहेबांसोबत असताना का? मिलिंद कॉलेज असताना. असं. अच्छा अच्छा. त्यांचा फोटो वगैरे कुठे मग तुमच्या सासऱ्याचा आहे का तुमच्याकडे? हाय घरात. घरात आहे का? ते बाबासाहेबांचा स्वयंपाक करून हे करायचे. मग तुम्हाला सांगत असतील बाबासाहेब कसे काय तर? हा, सांगत होते ना. काय सांगायचे बरं? ते यायचे, बोलवायचे. आमच्या घरी पण येत होते. हो का? तुमच्या घरी पण बाबासाहेब? आपल्याला जास्त समजत नव्हतं ना. अच्छा अच्छा. तुमचं काही शिक्षण वगैरे झालेलं आहे का? कुणाचं? तुमचं? नाही. नाही. पण तसं हे करता येते. मी शिवण क्लास शिकवतो. अच्छा. तुमचं म्हणजे माहेर पण हेच आहे का? नाही. माहेर कुठलं मग? माहेर इकडं होतं, जालना. जालन्यामध्ये कोणचं गाव? स्टेशनवरच होतं. जालना स्टेशनवर. अच्छा. केव्हा लग्न झालं तुमचं? रजाकारच्या जमान्यामध्ये. रजाकारच्या जमान्यामध्ये लग्न झालं? 47-48 ला. काय होती बरं रजाकारी काय होती? बसा खाली बसा, तुमचे पाय दुखतील. काय? काय होतं?